नमस्कार, मी गौरव देशमुख. आपण गणित पारावरच्या युट्यूब चॅनल मध्ये आपला मेंढी पालनचा व्हिडिओ बघितलाच होता. पण आता आपण गौरव देशमुख युट्यूब चॅनलवर सुद्धा एक मेंढी पालनाचा व्हिडिओ करत आहोत, की जे आता फिरस्ती मेंढी पालन आहे. आपण मेंढी पालन म्हणजे आता आपण एका शेतात आलो, एका शेतात त्या मेंढी पालन सध्या चालू आहे. मेंढी त्या चरत आहेत आणि त्यांचं खत सुद्धा इथे आहे. तर दादा, तुमचं नाव काय सांगा ना. आपलं नाव शांताराम मंगूप मोरे. राहणार आम्ही सहस्रमुळे मोताळा तालुका जिल्हा बुलढाणा. किती मेंढ्या आहेत तुमच्याकडे? काय आमच्याकडे आहे समजा 400-450 जनावर. हो का? 450. हा. तर आता ह्या ज्या मेंढ्या दिसतात आपल्याला, या सगळ्या गावरान आहेत का? गावरान आहेत सगळ्या. हे का? हा, गावरान आहेत. बर. या सगळ्या गावरानाच्या. मला विचारायचं होतं, आता ह्याच्या मेंढ्या असतात समजा, हा. तर तुम्ही किती म्हणजे याचा प्रवास करता, कसं काय असते सांग. आता सर हे कसं आहे समजा, आता इथून त्या गावाला त्या गावाला ह्या गावा असं म्हणजे शेत बदलत 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 हे असं करता आपलं म्हणजे फिरस्ते जनावर चारत फिरावं लागते. हा. इथून तिथं तिथून इथं हम्म. त्या प्रकारचं हे करावं लागते त्यांना. आता मला विचारायचं होतं, समजा ह्या ज्या मेंढ्या आहेत, त्या मेंढ्याचं मग तुम्हाला असे काय 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 देखभाल करायला लागते, काय लक्ष ठेवावं लागते जरा सांगा. सर आता याच्यात सगळंच लक्ष ठेवावं लागतं ना. समजा हे पिल्ले मेंढे त्याच्या चाऱ्याचं नियोजन, त्याला पाणी घेणे सगळं म्हणजे सगळं बघावं लागतं ना. बरोबर लागतं. हा, त्यावेळेस जनावर येतात हा. असं त्याला दररोज नवीन नवीन जागा पाहा लागते, चारा पाहा लागते. या शेतातून त्या शेतात, त्या शेतातून त्या शेतात, हो. म्हणजे असं दररोज त्याचं नियोजन करावं लागतं. बरोबर. एक दिवस झाले की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शेतात असं हे म्हणजे एक दिवस झाले की दुसऱ्या शेतात असं आपण घेऊन जाऊ शकतो. आता मला विचारायचं होतं, आता तुम्ही शेतकरी जे आहेत, तर त्यांना कसा संवाद सांगता, म्हणजे त्याला कसं बोलता? सर आता हे कसं आहे, आज या शेतात समजा हो. आणि सकाळी उठलं की गावात जायचं, हो. गावात पुन्हा दुसरं शेत बघायचं, मग पुन्हा त्या शेतकऱ्याला भेटायचं, मग हो. त्याला विचारायचं. हम्म. मग विचारल्यानंतर त्याला आपण विचारायचं, बाबा मेंढ्या बसवता का? मग हो. ते कोणी समजा बसवा म्हणते, बसवा म्हणते, हो. बसवा. मग आपले काही त्याला आपण आखायचे काही समजा 400-500 रुपये आहेत ते सांगायचे. हो. मग ते आपल्याला सांगतात की बाबा बसवा, बसवा. तुम्हाला काही नाही काय मी देऊन टाकू. बर. म्हणजे त्या प्रकारचं हे चालवायचं. तर किती काय असतात, म्हणजे किती बसवायचे, किती रुपये असतात? 500 रुपये घेतो. 500 रुपये घेता तुम्ही. तर आता तुम्ही समजा प्रवास मतावरून आले का तुम्ही? हो, मतावणार. बर. हा. मग आता ह्या ज्या मेंढ्या आहेत तुमच्या, हा. तर तुम्ही सांगितलं बा एकाच जातीच्या आहेत, हा. तर या जातीचा आणि दुसऱ्या जातीमध्ये काय फरक असते? समजा हे आता जातीच्या, ती आपण मेंढ्याकडे जाऊ, एखाद्या जवळ सर कसं आहे, आता ही मेंढी आहे समजा. हा, ही कशी? याच्यात बी समजा घरावर मेंढी दाखव, किल्लू गिल्लू नाही तिथे काय असते? बरं. हो, काय असते ते पळाली समजा, ही समजा. आता हे जे मेंढी आहे समजा, आता या सगळ्या गावरानाचे आहेत. हो. असे काही दुसऱ्या जातीच्या नाही, काही नाही, हा. सगळ्या याचे आपले जे आहेत त्याच्यात हा. याची किती पिल्ले असतात? एकच राहते. एकच पिल्लू देते? एकच एक. हा, हा. एखादी आता तुमचं- कदाचित 2 देते, नाही तर एकच. 2 देते. एखादी देते. एखादी 2 देते. मग याचं दुधाचं गिधाचं काय असते? नाही नाही, दुधाचं काही नाही, बारकाले पिल्ले येतं ते पिल्लेच पितात. ते पिल्ले पितात समजा आणि हेच पितात. तर याचं दुधाचं आपल्याला नाही काय? नाही, दुधाचं काहीच नाही त्यांचं. हम्म. काहीच नाही दुधाचं, म्हणजे हा. ते पिल्लेच पितात. दूध काढायलाच परवडत नाही. दूध काढायला पुरवत नाही. नाही नाही. मला आता विचारायचं होतं, तुमची राहण्याची सोय कसं असते? म्हणजे तुम्ही जर राहताय का शेतातच राहता? हो, शेतात राहतो सर. समजा आता इथं जनावर चारायचे हो. आणि या शेतात आपलं आपलं रात्रभर राहायचं, जाळे वगैरे द्यायला मग तुमचं जेवणा खावण्याचं कसं तुम्ही सोबतच आणता कधी? हो, सगळं सोबतच आमच्या सोबत लेडीज वगैरे. त्याच्यामुळं मग आता तुमच्या सोबत हे 2-3 लोक कामावरती असतात, मग ते कामावर येतात सोबत? नाही सर, त्याचे आपले पुरुष वगैरे काही मेले याला समजा कस तरी आपलं दाखवायचं. मग आता हे ज्याचं दूध गीत काढून तुम्ही खायला घेता का थोडं? नाही नाही नाही, दूध निघतच नाही सर. फक्त बकऱ्याच्या इकड्याचं समजा निघतं आपलं निघतं. खायापुरतं जरा असं. नाही तर मेंढ्याचे पिल्ले गिलेच पितात बारकाली. पिल्लेच पिता समजा. हे जे पिल्ले जे असतात समजा, तर हे किती म्हणजे किती दिवसात वाढतात? हे समजा सर 4-5 महिन्याला मोठाले होतात. 4-5 महिन्यातच? हो, 4-5 महिन्यातून मोठाले होतात. हा. ते मेंढे समजा वर्षात 2दा येते ना. वर्षात 2दा येते आपल्या शेळीसारखं. शेळीसारखं समजा. तर या आता सध्या समजा 300-350च्या वडी मेंढ्या असते समजा. बरी. मग आता हे जे आता तुम्ही मेंढ्या म्हणतात, तुम्ही आता मग पावसाळ्यात काय अडचण त्यासाठी पावसाळ्यात खेळता काय? हो, पावसाळ्यात म्हणजे लय अडचण येतील सर, कारण पाऊस चालू राहतो. आता आमच्या इकडे कसं ते जरा सरकारी जंगल फॉरेस्ट, हो. मग त्या हिशोबाने आम्ही पावसाळ्यात तिकडे चारतो. हो. मग आपले सोयाबीनचे रानं झाले, मग गावाकडून आम्ही गाव सोडतो, मग आपलं चारत तिकडं
चालले समजा या गावाहून त्या गावावर, त्या गावाहून त्या हा. गावावर असे आपलं मुक्काम टाकत मग आता मला विचारायचं होतं की आता पावसाळ्यात तुम्ही म्हणले, आता आम्ही मागच्या व्हिडिओत पण म्हणलं होतं की पावसाळ्यात काही मेंढ्यावर रोग येते समजा, हो. काय येते, मग त्याचं कसं तुम्ही हे करता? सर त्याच्यामध्ये- आता त्याचं कसं आहे समजा आम्ही हे मेडिकल येत आपलं काही मेडिकल समजा ते आम्हाला औषधी माहिती ते मग इंजेक्शन आम्ही घरीच देतो समजा, हो काही कोणी डॉक्टरला बोलत नाही काही नाही हा. मग ते आपलं इंजेक्शन त्याच्या जाऊन घेऊन यायचं तापायचं वगैरे जे असं काही असलं ते मग तुम्हालाच माहिती आहे का हो. त्याची इंजेक्शन कसं द्यायचं काय ते? हा इंजेक्शन माहिती माहिती आहे तुम्हाला? हो. म्हणजे आता ही एक चांगली गोष्ट आहे की त्याला ज्यांना माहिती आहे समजा की कशी इंजेक्शन द्यायचं काय द्यायचं, ते फक्त डॉक्टर कोणी माहिती घेऊन माहिती इंजेक्शन घेऊन. द्यायचं कसं, हा. ते एक तुम्हाला फक्त तुम्ही करता. आणि सर डॉक्टरला बोलवायला परवडत नाही ना, कारण आता एवढ्या जनावर कधी इंजेक्शन द्यावं हो ते बी बरोबर. आणि डॉक्टर म्हणले तर समजा कधी 2 द्या का 4 द्या 500-600 रुपये द्यायचे म्हणजे हमीचे बरोबर. एवढ्या जनावराला आपल्याला काय परवडत त्याच्यामुळे मग ते समजा सगळं आपणच करतो आपणच करायचं म्हणजे स्वतः, कारण की त्या एवढ्या जनावरांचं आपण कसं हे करायचं. हा. बरोबर. त्याच्यामुळे फक्त त्याच्या जाऊन ते इंजेक्शन आणायचं आपलं काय ते सांगतात आपल्याला 2 मिली 3 मिली देवा टोचायचं मग त्या प्रकारचं आपण करायचं ते. बरं आता समजा कोणाला मेंढी पालन करायचं असं कोणी, आता काही काही शेतकरी नवीन करायला लागले, हो. तर त्यांनी कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणी शेळी पालन करायला पाहिजे, मेंढी पालन करायला कसं? सर आता याच्यात कसं समजा त्यानं पहिल्यांदा म्हणजे थोडं करायच्या हा. आपलं 20-25 जनावर आपले बर. सांभाळायचे मग सांभाळायचे. आता कोणी जागेवर शेळी पालन करायला किंवा कोणी असं चारायला ज्याच्याजवळ माणसं आहेत ते चारायले, हो ज्याच्याजवळ माणसं नाहीत ते जागेवर करायले. हो मग जागेवर करायचं झालं तर जनावर म्हणजे थोडं करायचे 20 किंवा 25. हो मग 20-25 जनावर गेल्यानंतर त्याचे चारा पाण्याचे नियोजन सगळं करायचं हो. आणि त्याच्याकडे जर माणूस नसला समजा तर मग त्याच्यात ते तेवढे जनावर पाळू शकतात घरीच हो. त्याला जागेवर चारा पाणी करून. बरं. आणि पहिली गोष्ट त्याला त्यातली माहिती पाहिजे, आजारी पडले तर आपलं हा. इंजेक्शन वगैरे असं काहीतरी त्याला म्हणजे देता आलं पाहिजे. त्यावेळेस मग ते जनावर सांभाळून समजा काही त्या अशा गाभण राहतील त्यावेळेस त्या जमतात, त्यावेळेस काही पिल्ले वगैरे असे ते मोठाले होतात त्यावेळेस त्याची काहीतरी विक्री चालू होईल, बरोबर. त्यावेळेस मग त्याला काहीतरी परवडल. मग आता या ज्या मेंढ्या असतात समजा, आता आपल्या सगळ्या मेंढ्या आहेत, तर याचं मी काय म्हणालो की नियोजन कसं असतं, समजा आता तुम्ही याचं कसं नियोजन करता, कसं याचं चाराचं कसं करता, चाऱ्याचं कसं करता ते सांगितलं. चाऱ्याचं काहीच नाही सर यायला, म्हणजे आता आज आपण या शेतात आहे, सकाळी उठलो की लगेच गावात जावं लागते, दुसरं शेत बघायचं, लगेच त्या मालकाला भेटायचं शेतकऱ्याला, त्या शेतकऱ्याला भेटल्यानंतर ते शेतकरी आपल्याला सांगतात बाबा चारायच्या नाही चारायच्या, चारायचे म्हणलं तर आपल्याला ते लगेच म्हणतात बाबा आपल्या शेतात बसवा, मग लगेच आपलं हे बिराड उचलायचं त्याच्या शेतात घेऊन जायचं. बरोबर. असं प्रकारचं म्हणजे चालते. चालतं यायचं चारा गिरा पाणी गिणी. तुमच्या जेवणाचं येतं, तुमची फॅमिली तुमचं आमची फॅमिली सोबत राहायचं. बरोबर. मग तुमच्या परिवारातले लोक हेच करतात का जास्त मेंढी पालन? हेच करतात सर. म्हणजे आणि आता फिरणं वगैरे? आमच्या बापदाची पासून म्हणजे हेच चालला बाबा व्यवसाय त्याच्यामुळं चालायला हे. तुम्ही हेच करता. हे आपल्यासोबत मेंढी पालन करणारे म्हणजे ते व्यावसायिक होते आणि शेतकरी होते, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या मेंढ्याचं कसं असते, म्हणजे ते कसे लक्ष त्यावर ठेवतात, इंजेक्शन स्वतःच देतात, आणि त्यांनी सांगितलं की मेंढ्याची देखभाल कशी करावी लागते, एका शेतातून दुसऱ्या शेतात कसं जावं लागते हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी मेंढ्या सुद्धा दाखवले की त्या गावरानी मेंढ्या ह्या आहेत. तर त्यांनी सांगितलं जर एखाद्याला मेंढी पालन करायचे असेल, शेती पालन आपली काय म्हणतो आपण त्याला, मेंढी पालन असेल किंवा बकरी पालन जे असेल, त्यांना जरी करायचं असेल तर एक नियोजनबद्ध त्यांना त्यांची सगळी माहिती असली पाहिजे आणि त्यानंतरच त्यांनी केलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. तर आम्ही आपण एका शेतात येऊन त्यांची माहिती घेतली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर त्याबद्दल आमच्या युट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद.